पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। पण श्रीनगरमध्ये स्वतः आता ग्राउंड झिरोवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अनाथाचे नाथ म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे रवाना होत आहेत। आपण पाहतोय की त्याच्या फ्लाईटने ते संपूर्ण ऑफिस जे आहे ते आता रवाना होतं आहे। आपण पाहतो की प्रभाकर काळे त्यासोबतच इतर जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणाहून आता रवाना होतात आणि स्वतः श्रीनगरमध्ये पोहोचून त्या ठिकाणी पोहोचून विचारपूस केली जाणार आहे आणि जे ट्रॉमामध्ये आहे, ज्यांना धक्का बसलेला आहे, त्यांना सावरण्याचा कुठेतरी हा प्रयत्न आहे आणि या सगळ्यांना पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणलं जाणार आहे आणि त्यासाठी एका विशेष फ्लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ग्राउंड झिरोवर उतरत आहेत आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर असं संकट येतं त्यावेळी स्वतः एकनाथ शिंदे हे ग्राउंड झिरोवर उतरतात। मग ते चिपळूणला असलेलं फ्लड असू द्या, महालक्ष्मीला झालेलं फ्लड असू द्या किंवा इतर कुठल्याही घटना असू द्या, इर्शाळवाडीमध्ये जो प्रसंग घडला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की एकनाथ शिंदे स्वतः एवढा मोठा डोंगर चढले आणि त्या ठिकाणी त्यांनी ग्राउंड झिरोवर उतरून लोकांना मदत कार्यामध्ये सुद्धा मदत केलेली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लोकांना श्रीनगरमधून आता मुंबईमध्ये आणण्यासाठी एकनाथ शिंदे सज्ज झालेले आहेत। बऱ्याच राजकीय ठिकाणी त्यांच्यावर होत आहेत आणि या सगळ्यांना त्यांनी एक उत्तर दिले का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचे काय पडसाद उमटतील राजकीय पाहणं महत्त्वाचं ठरणार। गिरीश गायकवाड, मुंबई।